आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ या काळातील सेंटेन्सेस शिकणार आहोत। आपल्याला ही सेंटेन्सेस फक्त शिकायची नाहीत तर या सेंटेन्सेसचा वापर इंग्लिश बोलताना सुद्धा करायचा आहे। सो फ्रेंड्स, मी प्रतिभा तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ। आपल्याला वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया चालू आहे हे सांगण्यासाठी या काळाचा उपयोग होतो। जसं आता मी बोलत आहे, माझ्या बोलण्याच्या क्षणी जर एखादी क्रिया चालू असेल तेव्हा मी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करते। उदाहरणार्थ, मी तुमच्याशी बोलत आहे आणि बाजूलाच माझा मुलगा त्याचा गृहपाठ पूर्ण करत आहे, म्हणजे मी तुमच्याशी बोलण्याच्या क्षणी माझ्या मुलाची गृहपाठ करण्याची जी क्रिया आहे ती चालू आहे, तेव्हा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरू शकतो। पण काही क्रिया ह्या अशा असतात की बोलण्याच्या क्षणी त्या क्रिया चालू नसतात, पण वर्तमान काळामध्ये कंटिन्युअसली त्या क्रिया चालूच राहतात। जसं एक एक्झाम्पल देते तुम्हाला की एखादा व्यक्ती कष्ट करत आहे, मग मी बोलत आहे तेव्हाच तो व्यक्ती कष्ट करेल का? तर नाही, त्याची ही क्रिया कंटिन्यू वर्तमान काळामध्ये चालूच राहील। तो कष्ट करत आहे। आपण असंही म्हणू शकतो की तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी कष्ट करत आहे, म्हणजेच वर्तमान काळामध्ये कष्ट करण्याची त्याची जी क्रिया आहे ती चालूच आहे। अशाही पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चा वापर करू शकतो। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स या काळाचा फॉर्म्युला आहे यस प्लस एम इज आर ह्यापैकी एक टू बी चं रूप प्लस VING प्लस O। VING म्हणजे काय? तर क्रियापदाच्या मुख्य रूपाला आपल्याला प्रत्यय लावायचा आहे। VING जसं आता आपण येथे एक वर्ब लिहू, जर मी लिहिलं प्ले तर या प्ले मेन वर्बला आपल्याला ING प्रत्यय लावायचा आहे, म्हणजे प्ले या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला आता आपण ING प्रत्यय लावून पाहू। PLAYING प्लेइंग, प्ले आणि प्लेइंग अशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये मेन वर्बचा वापर करायचा आहे। आणि प्लस O म्हणजे ऑब्जेक्ट, एम इज आर यापैकी एक टू बी चं रूप लिहायचं आणि क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय लावायचा। एम या टू बी क्रियापदाचा वापर आय या प्रोनाउन समोर करायचा। इज हे टू बी क्रियापदाचं रूप ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन यांच्या समोर करायचा आणि आर हे टू बी क्रियापदाचं रूप वी, यू, दे आणि प्लुरल नाउन यांच्या समोर वापरायचं। इथे मराठीमध्ये हे वाक्य लिहिलेलं आहे, मी येत आहे। मी येत आहे, माझी येण्याची जी क्रिया आहे ते चालू आहे, त्यामुळे मला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करावा लागेल। मी येत आहे, मी म्हणजे काय? आय। त्यानंतर आपण कोणतं टू बी क्रियापदाचं रूप लिहिणार आहोत तर एम, आय एम आणि VING म्हणजेच मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय। इथे मुख्य क्रियापद कोणतं आहे? येत। येत म्हणजे येणे आणि येणे म्हणजे कम, तर आपल्याला कम या मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय लावावा लागेल आणि ते होईल कमिंग। आय एम कमिंग। तो खेळत आहे, तो खेळत आहे। आता हे सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं लिहायचं? आधी आपण कर्ता कोणता आहे ते पाहूया। कर्ता आहे तो म्हणजे ही। त्यानंतर आता एम इज आर या तिन्ही टू बी क्रियापदाच्या रूपांपैकी कोणतं रूप लिहायचं? तर आपण ही हे थर्ड पर्सन सिंग्युलर, तेव्हा आपल्याला इज हे टू बी क्रियापदाचं रूप लिहावं लागते, म्हणजे ही इज। आणि आता VING याला क्रियापदाला ING प्रत्यय लावावा लागेल, तर खेळणे म्हणजेच प्ले आणि प्ले म्हणजे काय? तर आता आपण इथे लिहू प्लेइंग फुल स्टॉप। ही इज प्लेइंग, ही इज प्लेइंग, तो खेळत आहे। आता इथे दोन्ही वाक्यामध्ये आपण ऑब्जेक्ट घेतलेलं नाही, आता आपण ऑब्जेक्ट घेऊन सेंटेन्सेस बनवूयात। जसं
मैदानावर खेळत आहे. तो मैदानावर खेळत आहे. ही इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. ही इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. ही इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. तो मैदानावर खेळत आहे. ती अभ्यास करत आहे. ती अभ्यास करत आहे. ती म्हणजे शी. त्यानंतर एम इज आर. मग आता आपण इथे इज हे टू बी क्रियापदाचं रूप लिहू. शी इज. आता VING म्हणजे अभ्यास करणे, त्याला आपण स्टडी म्हणतो. मग स्टडी या मेन व्हर्बला आपल्याला ING प्रत्यय लावावा लागेल. स्टडीइंग. शी इज स्टडीइंग. शी इज स्टडीइंग. ती अभ्यास करत आहे. ते शिकवत आहेत. ते शिकवत आहेत. आता ते म्हणजे काय तर दे. दे हे थर्ड पर्सन प्लुरल प्रोनाउन आहे आणि थर्ड पर्सन प्लुरल प्रोनाउन समोर आपल्याला आर हे टू बी क्रियापदाचं रूप लिहावं लागेल. दे आर शिकवणे. शिकवणे म्हणजे काय टीच. आणि टीच या मेन व्हर्बला आपल्याला ING प्रत्यय लावावा लागतो. दे आर टीचिंग. दे आर टीचिंग. ते शिकवत आहेत. आपण असंही म्हणू शकतो ते वर्गामध्ये शिकवत आहेत. मग हे सेंटेन्स कसं लिहायचं? दे आर टीचिंग इन द क्लास. दे आर टीचिंग इन द क्लास. आम्ही बोलत आहोत. आम्ही बोलत आहोत. तर आम्ही म्हणजे काय वी. वी त्यासमोर आपल्याला आर हे टू बी क्रियापदाचं रूप लिहावं लागेल. वी आर. बोल. वी आर टॉकिंग. मीना पैसे कमावत आहे. मीना पैसे कमावत आहे. हे तेच वाक्य आहे जे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं की एखादी क्रिया ही बोलण्याच्या क्षणी चालू नसते पण वर्तमान काळामध्ये ती क्रिया चालूच असते. तेव्हा सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करू शकतो. मग मीनाची ही जी पैसे कमावण्याची क्रिया आहे ही चालूच आहे. वर्तमान काळामध्ये ही क्रिया तिची चालूच आहे. मीना पैसे कमावत आहे. मग आता हे वाक्य आपण इंग्लिश मध्ये लिहूया. मीना इज अर्निंग मनी. मीना पैसे कमावत आहे. त्यानंतर राजू त्याची घड्याळ शोधत आहे. राजू इज शोधणे म्हणजे फाइंड आणि त्याला ING प्रत्यय फाइंडिंग. राजू इज फाइंडिंग हिज वॉच. राजू इज फाइंडिंग हिज वॉच. माझी आई स्वयंपाक बनवत आहे. माझी आई स्वयंपाक बनवत आहे. माझी आई माय मदर. थर्ड पर्सन सिंग्युलर नाउन माय मदर. त्यासमोर इज हे टू बी क्रियापदाचं रूप. माय मदर इज. स्वयंपाक बनवणे म्हणजे काय कुक आणि कुक या मेन वर्बला ING प्रत्यय. माय मदर इज कुकिंग फूड. माय मदर इज कुकिंग फूड. माझी आई स्वयंपाक बनवत आहे. विद्यार्थी शिकत आहेत. विद्यार्थी शिकत आहेत. विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स. स्टुडंट्स हे प्लुरल नाउन आहे. त्यामुळे आपल्याला स्टुडंट्स या सब्जेक्टच्या समोर आर हे टू बी क्रियापदाचं रूप लिहावं लागेल. स्टुडंट्स आर. शिकणे म्हणजे काय लर्न. ING प्रत्यय लर्निंग. स्टुडंट्स आर लर्निंग. स्टुडंट्स आर लर्निंग. तर अशा पद्धतीने प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधील सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे आहेत आणि या सर्व सेंटेन्सेसचा वापर इंग्लिश स्पीकिंग मध्ये करायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्ही इतरही काही सेंटेन्सेस बनवू शकता. फक्त तुम्हाला सेंटेन्स बनवताना क्रियापद माहित असणं आवश्यक आहे.
आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्या वेळेला तुम्हाला कुठलाही टेन्स शिकायचा असेल त्यावेळेला तुम्हाला व्हर्ब म्हणजेच क्रियापद माहीत असणं आवश्यक आहे। त्या क्रियापदाशिवाय तुम्ही कोणतंही वाक्य तयार करू शकत नाही। त्यासाठी शक्य होईल तेवढे क्रियापद पाठ करा, त्या क्रियापदाचा अर्थ सुद्धा पाठ करा आणि सर्व क्रियापदाचा वापर आपल्या सेंटेन्स मध्ये करून पाहण्याचा प्रयत्न करा। तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण आज शिकलो आणि याचा वापर आज आपण करून पाहिला। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चा फॉर्म्युला काय आहे तर सब्जेक्ट प्लस एम इज आर यापैकी एक टू बी क्रियापदाचं रूप प्लस VING म्हणजेच मुख्य क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ING प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट। अशा पद्धतीने आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा। एम इज आर चा वापर कधी करतो तर एम चा वापर आपण आय या प्रोनाउन समोर करतो तेव्हा एकच प्रोनाउन वापरायचं असते। तर इज या टू बी क्रियापदाचा वापर कधी करायचा असतो ही शी इट आणि सिंग्युलर नाउन यांच्या समोर इज या टू बी क्रियापदाचा वापर करायचा। आर या टू बी क्रियापदाचा वापर वी यू दे आणि प्लुरल नाउन यांच्या समोर करायचा असतो। आय होप तुम्हाला ह्या सर्व गोष्टी समजल्या असतील आणि तुम्ही ह्या सर्व गोष्टी फॉलो नक्कीच कराल। हे बघा मित्रमैत्रिणींनो, जोपर्यंत तुम्ही स्वतःमधील आत्मविश्वास निर्माण करत नाही किंवा स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करत नाही तोपर्यंत मी कितीही वाक्य शिकवलीत किंवा तुमच्याकडून कितीही ती सेंटेन्सेस बनवून घेण्याचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही, कारण तुमची स्वतःची प्रगती ही तुम्हालाच करावी लागणार आहे। येथे मी लिहून देत आहे, तुम्ही नोटबुक मध्ये लिहत आहात, पण खरंच प्रामाणिकपणे इंग्लिश बोलण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात का हा प्रश्न स्वतःला विचारा आणि त्यानुसार प्रॅक्टिस करायला सुरुवात करा।